प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही संघांना आणि तदनंतर कॉईन स्पिन केला जाईल. क्वालिफायरवरचा सामना आणि कॉईन आपण स्पिन करतोय. क्वालिफायरवरचा सामना आहे. भाविकताई कॉईन स्पिन करतायत. हेड इज कॉल केलं गेलाय. बघूया काय येतोय आणि टेल येतोय. रुद्र वॉरियर्स टीमने टॉस जिंकला. धन्यवाद भाविकताई, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. सचिन, टॉस जिंकला. या मॅचचा अगदी महत्त्वाचा सामना आहे. जिंकला तर तिकीट मिळेल फायनलचं आणि आपला निर्णय या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर जाधव किंग आहे. काय चाललं माइंडमध्ये की किती धावेपर्यंत रोखतील या टीमला? 40-45. आणि त्यासाठी तुमचे गोलंदाज कोण ठरतील प्रमुख, जे विकेट मिळवतील आणि कमी धावा देतील, त्यांची नावं? मी आहे, राहुल आहे, प्रसाद, सिद्धांत. सध्याचं हंगाम खूप चांगलं गाजवतंय. तुम्ही काय म्हणाले 10व्या पर्वाविषयी? पुन्हा एकदा आयोजकांचं कौतुक आपण कसं कराल? आयोजक तर मस्त आहेत. नक्कीच थँक्यू व्हेरी मच होते सचिन बरड. दुसऱ्या बाजूने जाधव किंग टीमचे कॅप्टन रोहित जॉईन झालेत. रोहित, जर तू टॉस जिंकला असता या मॅचचा, तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करावी लागेल आणि काय चाललं माइंडमध्ये की महत्त्वाचा सामना आहे आणि सामना 4 षटकांचा आहे आणि आत्ता मात्र किती धावा तुम्ही करतील या मॅचमध्ये? 70+. नक्की 70+ धावा करायच्या आहेत. एकंदरीत काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेविषयी? आयोजकांचं कौतुक आपण पुन्हा एकदा कसं व्यक्त कराल? खूप छान आयोजन आहे आणि 10वं वर्ष आहे म्हणून आम्हाला खूप अभिनंदन आहे. म्हणजे हे आहे. नक्कीच क्रिकेट खेळताना तुम्हाला फलंदाजी करायला जास्त आवडतं की गोलंदाजी करायला आवडतं? फलंदाजी. नक्कीच. आणि फलंदाजीमध्ये तुमचा टेनिस बॉल क्रिकेटमधील आवडता प्लेअर कोण आहे, त्याचं नाव? कृष्णा सातपुते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. द ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्ण लक्ष्मण सातपुते सर यांचे डाय हार्ट फॅन. टॉस जिंकलाय रुद्र वॉरियर्स टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन प्रिन्स यादव, बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो, चेक. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आपण हे क्षणचित्र कैद करणार आहोत. प्रिन्स यादव आमचे कॅमेरामॅन कॅमेरा रोल करताना पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठाकडे VIP डाईजवरती. व्यासपीठावरती आगमन झालं आहे महामंडलेश्वर आदिशक्ती भाविकताई नंदगिरी पाटील. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माजी सरपंच गोवाडे निटाळी ग्रामपंचायत सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब, आपल्या शुभ हस्ते भाविकताई यांचं यथोचित सनातन सन्मान हे या ठिकाणी करायचं आहे. आज सनातन धर्म वाढावा यासाठी भाविकताई खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं गोवाडे गावाचं आज नाव त्यांनी उज्ज्वल केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर एकदा भाविकताईसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांना पण देतोय महाराष्ट्राचे संस्कृतीचा अभिमान हा भगवा फेटा, मानाची सन्मानाची आणि अभिमानाची मायेची उबदार शॉल, स्नेहाचं प्रतीक हा फुलांचा गुच्छ. या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह भाविकताई आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम वेलकम अँड वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 मॅन कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आपणास विनंती. सामना 4 षटकांचा. 1 षटक पॉवर प्लेचं राहील. रुद्र वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय बॉल फर्स्ट. बघा डिसिप्लिन आपण पाहू शकाल. कॅप्टन लीडिंग द फ्रंट, एका मागोमाग एक जाताना पाहायला मिळत आहेत. हे डिसिप्लिन आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं. म्हणूनच ही स्पर्धा मात्र अविरतपणे पुढे जाताना पाहायला मिळते. काही स्पर्धा येतात, 1 वर्ष 2 वर्ष थाटामाटात सुरुवात होते, तदनंतर स्पर्धा बंद पडते. परंतु ह्या स्पर्धेचं क्रेज वेगळा आहे, ही व्हॅल्यू वेगळी आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा ब्रँड बनताना पाहायला मिळते. तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल.
सामना 4 षटकांचा आहे. एक षटक पॉवर प्लेचं बंधन राहील. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये रूपचंद भोईर आणि नागेश जाधव A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. असं म्हणतात ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह रूपचंद और नागेश के बिना अच्छी सुरुवात नहीं होती. हे जेव्हा जेव्हा दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत तेव्हा तेव्हा त्यांनी खूपच चांगली बॅटिंग केलेली आहे आणि तीच A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये जाधव किंग टीमची जाताना पाहायला मिळते. 3 फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकतात. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं बंधन राहील. त्यामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 1 साठी सचिन बरड सज्ज होताना पाहायला मिळतोय. टीमचा स्टार आयकॉन प्लेअर. प्रत्येक आयकॉन प्लेअर आणि संघ मालकांसाठी रतीशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही स्पेशल ट्रॅक पॅन्ट जी आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं रूपचंद भोईर ज्याचा दर्जा वाढत चालला या स्पर्धेच्या माध्यमातून. असा फलंदाज सामना रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल सचिनचा. पहिलाच बॉल उडवलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय. कमालीचं टायमिंग. T4 टायमिंग, T4 टेम्परामेंट, T4 टेक्निक अँड T4 टॅलेंट हा येतोय गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग. षटकार 6. फ्लाइंग स्टार्ट 6 ने सुरुवात. सचिनचं स्वागत केलंय. सचिन बरड तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे सांगितलं रूपचंद भोईरने. वेलकम टू बॉलिंग मार्क. सामना चाललाय आणि बॉल गोशांकित क्षेत्र डिक्लर झोन. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 बॉल नंतर संघाची धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अतिशय रंगतदार क्रिकेटचा आस्वाद तुम्ही आम्ही जो घेतोय. कालच्या दिवसापासून सुरुवात झाली. 10 वाजून 14 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय खेळपट्टीवर. सन्माननीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब आणि सन्माननीय रतीशजी राजाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून उद्घाटन झालं आणि तदनंतर मात्र क्रेज वाढला. हा बॉल बिटवीन द गॅप आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर पोहोचले. पुन्हा 2 धाबा आणि या 2 धाबेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. टीमचं धावसंख्या 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड हे पाहायला मिळत आहे. पहिला बॉल षटकाराला. दुसरा बॉल 2 धाबा. तिसरा बॉल पुन्हा 2 धाबा. रूपचंद भोईर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. वेग होता परंतु दिशा योग्य नव्हती आणि हा वाईट बॉल. ज्याप्रमाणे आपण हायवेला प्रवास करतो एक बोर्ड नेहमी आपण वाचतो की वेगावरती नियंत्रण ठेवा. वेगावरती नियंत्रण ठेवा. तोच नियम तोच सिद्धांत क्रिकेटमध्ये अप्लाय होतो. वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल. यावेळेस फटका फसलाय. राहुल दाबशी सांगतोय मी चुकी करणार नाहीये. माझ्याकडून चुकी होत नसते. चिते की चाल बाज की नजर और राहुल दाबशी के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. विकेट डाउन. धन्यवाद DJ जाधव किंग टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये रोहित दाबशी. आदरणीय सन्माननीय गणेशजी धोंडाजी नाईक सरांचं आगमन झालंय. अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या दुनियेतील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर एक मोठं नाव अर्थात गणेशजी धोंडाजी नाईक सर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 12. एक गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 1 चा आणि हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 13. स्कोर कार्ड वरती एक गडी बाद.
धावसंख्या 19 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. क्वालिफायर वनचा सामना जो संघ जिंकेल तो डायरेक्टली जाईल अंतिम सामना खेळण्यासाठी मेगा फायनलमध्ये. ऑन साईडला उडवलंय बॉलला, पिक केलं बॉलला, पिकअप स्ट्रोक ऑन साईडला फॉरवर्ड लेगला. हा येतोय भव्य षटकार 6. आणि हा बॉल कव्हर चालला तर बॉल चाललाय वावराच्या पल्ल्याड 6 धावेंसाठी. हा देखील बॉल उंच गेलाय, परंतु यावेळेस फिल्डर ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने चांदी नाहीये हेच सांगितलं या बॉलरने, कारण की प्रत्येक बॉल षटकार चौकार जाणार नाहीये. कधी कधी रिस्पेक्ट द्यावी लागते या चेंडूंना, परंतु यावेळेस हा फटका फसला आणि झेल परिपूर्ण आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. अप्रतिम झेल परिपूर्ण झाला आणि कॅप्टनची विकेट. मैदानाच्या आतमध्ये अक्षय येतोय आणि अक्षय काकडच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय गणेशजी धुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राईज. यावेळेस फटका फसलाय आणि विकेट. गोल्डन डक 0 धावसंख्येवरती बिना खाता खोल्या फलंदाज डगआउटमध्ये परतताना विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. वळूया आपण मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय गणेशजी धुंदाजी नाईक सरांचं आगमन झालं आणि मी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब या स्पर्धेचे शिल्पकार, आणि सरांना देऊया महाराष्ट्राची संस्कृतीचा अभिमान हा भगवा फेटा, आणि त्याचबरोबरीनं ही मायेची उबदार श्वाल, स्नेहाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ, आणि त्याचबरोबरीने हे विशेष असं स्पेशल आय लव्ह गोवाडे सन्मानचिन्ह सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सन्माननीय गणेशजी धुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून आम्हाला बेट्स बॉलर, बेट्स बॅट्समन अँड बेट्स फिल्डर अशा 3 ट्रॉफीज सौजन्य केलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती एक मोठं नाव मिस्टर KPL. लवकरच KPLचं नवीन हंगाम येतं आणि आमची अशी इच्छा आहे गणेशजी नाईक सारखी पुन्हा एकदा KPLची ट्रॉफी आपण उंचवावी, ट्रॉफी आपल्या हातामध्ये यावी आणि आपण चॅम्पियन बनावेत. मिस्टर KPL आपला सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दिनेशजी माधव पाटील साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत. लवकरच 5 तारखेपासून क्रिकेटला सुरुवात होईल. चहाडी क्रीडा संकुल. मुख्य व्यासपीठावरती आपण वळणार आहोत. पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय मिहिरजी मनोहर दुरू सर, आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय संतोषजी भोयाळ साहेब. एस प्रिन्स यादव या ठिकाणी हे क्षणचित्र कैद करताना पाहायला मिळत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. पाटील नेटवर्क म्हटलं की क्वालिटी, आणि 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा नितेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिपूर्ण केला. पाटील नेटवर्क आणि पाटील इव्हेंट्स ही 2 अशी चॅनल ज्या ठिकाणी आपण पाहत आहेत, ज्यांनी 100K सबस्क्रायबरचा टप्पा परिपूर्ण केला आहे. सिल्वर प्ले बटन 1 मिळालं आहे आणि 1 ऑन द वे आहे. यावेळेस आपण पाहू शकाल हे सन्मान चिन्ह आणि महाराष्ट्राची शान भगवा फेटा. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मिहिर दोरू सर, वेलकम टू गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 29 धावा. याच दिवसामध्ये भारतीय महिला टीमने प्रथमतःच विश्वचषक जिंकलं. 30 धावा धावफलकावरती. 29 जानेवारी 2024ची गोष्ट आपण केली. 30 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळेस फटका फसलाय आणि झेल परिपूर्ण सॉफ्ट डिसमिसल. बॅटर संदेश भोईर बॅक टू दी पवेलियन. गॉन.
धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय मिहिरजी दुरू सरांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं आर्थिक सहकार्य आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी दुधकर साहेबांचे आगमन झालंय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय संतोषजी भुयाळ साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सनातन सन्मान आपण करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती जी आपण या ठिकाणी जोपासतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सुंदर मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. वेलकम ज्ञानेश्वर दुधकर सर, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गोवडे आदिवासी प्रीमियर लीग हा मान सन्मान तुम्हाला कुठे बाजारामध्ये विकत मिळणार नाही. आठवड्या बाजारामध्ये हा कमवावा लागतो आणि ते या ठिकाणी आपण पाहू शकाल. मुख्य व्यासपीठ आमचं गजबजून गेलंय. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर मिस्टर KPL यांना देखील आपण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफीज ज्या मला सौजन्य केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 37 धावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल गोवडे गावचा अभिमान महामंडलेश्वर आदिशक्ती भाविकताई नंदगिरी पाटील यांना देखील आपण पाहिलं. त्याचप्रमाणे मिहिरजी दुरुसर मुख्य व्यासपीठावरती आहेत. ज्ञानेश्वरजी दुधकर साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती पाहिलं. सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. सन्माननीय संतोषजी भुयाळ साहेब, निशांतजी भोईर साहेब. मुख्य व्यासपीठ आमचं गजबजून गेलंय आणि हेच तर हवं असतं. म्हणून म्हणतात ना की मैदान हे प्रेक्षकांविना आणि व्यासपीठ हे मान्यवरांविना अधुरं असतं, अपुरं असतं. त्या व्यासपीठाला 4 चांद लावले जाताना पाहायला मिळत आहेत. हीच खरी ओळख आहे महाराष्ट्राची, संस्कृतीची. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड जाऊन पोचलोय. आमचे गुणलेखक रोशन भाऊ जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कची टीम अतिशय चांगलं कार्य करताना पाहायला मिळत आहेत. जागृत राऊत ब्रँड ऑफ सरावली अँड प्रिन्स यादव ब्रँड ऑफ बोईसर. 43 धावा ऑन दी स्कोर कार्ड. नागेश पुन्हा चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. ठाऊक आहे स्वतः संघमालक आहेत. गोलंदाज सज्ज होताना पुन्हा एकदा सिद्धांत भुयाळ. यावेळेस फटका उंच गेलाय, फटका फसलाय डीप मध्ये फिल्डर आणि हा जेल सुटला. ड्रॉप कॅच. जेल घ्यावे लागतात. क्रिकेटमध्ये म्हणतात ना टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. भारतीय संघाने अशाच प्रकारे तर 3 वर्ल्ड कप जिंकलेत. प्रथमतः जे आपण बघितलं 25 जून 1983चा वर्ल्ड कप. कपिल देव, रामलाल निकन सरांनी मात्र VVS रिचर्डसन सरांचा झेल घेतला आणि भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. 2007 T20चा वर्ल्ड कप श्रीशांतने झेल टिपला. मिसबा उल्लक यांचा झेल घेतला आणि भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. आणि आत्ताचा वर्ल्ड कप 27 जून 2024 रोजी किलर मिलर यांचा झेल सूर्यकुमार यादव स्काय याने घेतला आणि भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. म्हणूनच म्हणतात पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. आणि तो झेल सोडला आणि त्यानंतर षटकार आला. बघा जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहासच घडलाय असे कित्येक किस्से सांगावे. ईडन गार्डन कोलकात्याच्या मैदानावरती तिसरा परेरायांनी 4 या धावसंख्येवरती रोहित शर्मा यांचा झेल सोडला आणि त्यानंतर 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. धावसंख्या आहे स्कोरकार्डवरती 51. 51 जाधव किंग हा संघ पाहायला मिळतो. शेवटचं आणि अंतिम षटक जे पाहायला मिळालंय 4थं षटक. स्कोरबोर्ड 51, 4 गडी बाद. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. परफेक्ट बाउन्सर बॉल पाहायला मिळाला योग्य पद्धतीनं. परफ्यूम बॉल डिलिव्हरी जेव्हा चेंडू नाकाच्या समोरून डिलिव्हर्ड होतो यस परफ्यूम बॉल आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ होतोय. 51 धावा, 4 गडी बाद. अगदी शेवटचा बॉल या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना सिद्धांत भुयाळ. बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय आणि एकच धाव. 52 धावा सफिशियंट आहेत का? येणारे 4 षटकं मात्र खूप काही सांगून जातील. चला यानंतर आपण जो पाहणार आहोत पुढील सामना.
सामना एलिमिनेटरचा पाहायला मिळेल. आणि आपण कॅप्टनला या ठिकाणी टॉससाठी आमंत्रित देऊया. गावदेवी वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि सिद्धांत स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय गणेशजी धुंदाजी नाईक सर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या मॅचचा सामना एलिमिनेटर. धन्यवाद डीजे. तर आपण टॉस करूया. सामना आहे एलिमिनेटरचा आणि नाणेफेकीचा कौल मिस्टर KPL प्राईड ऑफ गोवाडे आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. एका साईडनं गावदेवी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूनं सिद्धांत स्ट्रायकर्स. प्रथमतः चॉईस आणि चॉईस जिंकलेले आहे सिद्धांत स्ट्रायकर्स. चंदू ठाकरे कॉल करतील. स्पिन करतायत कॉईन गणेश सर. टेल इज कॉल केलं गेलं आहे. टेल येतोय. धन्यवाद गणेशजी नाईक सर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. चंदू ठाकरे जॉईन होतील. चंदू टॉस जिंकलाय. सामना महत्त्वाचा आहे कारण की सामना आहे एलिमिनेटरचा आणि आपला निर्णय. सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. 4 षटकांचा सामना आहे. या मॅचसाठी काही चेंजेस आहेत प्लेइंग 11मध्ये. चेंजेस म्हणजे पहिल्यासारखं जे बॅट्समन आहेत तेच जातील स्टार्टिंग. नक्की समोरचा जो संघ आहे गावदेवी वॉरियर्स कोणता असा फलंदाज असेल त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न आपला असेल. रोशन गोवारी झाला, त्याच्यानंतर बाब्या आहे आणि थँक्यू व्हेरी मच चंदू ठाकरे. सार्थक जॉईन होतोय या ठिकाणी. टॉस जर तो जिंकला असता तर तुझा निर्णय का असता या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तो स्वीकारला असता परंतु बॅटिंग करायची आहे. पहिल्याच सामन्यामध्ये धावा झाल्या 4 षटकामध्ये 52. तुझी काय रणनीती असेल या मॅचसाठी. 70-75. आणि 70-75 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी तुझे ट्रम्प कार्ड फलंदाज कोण आहेत त्यांची नावं. रोशन गवारी, रोहित बडद, अजय दापशे आणि सुजाम. कसं वाटतंय धावा पर्व खेळताना काय म्हणशील. आयोजकांचं कौतुक कसं करशील कारण की हे यूट्यूब लाईव्ह संकल्पना भव्य व्यासपीठ जे पाहायला मिळतं या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी आपले 2 शब्द. हो चांगला आहे आणि यूट्यूबला पण. नक्कीच थँक्यू व्हेरी मच होते सार्थक जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे नाणेफेकीचा कौल जिंकला सिद्धांत स्ट्रायकर्स या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन प्रिन्स यादव बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. रिव्हेंजफुल ओव्हर पाहायला मिळाली. बघा जेव्हा आपण पाहिलं होतं सचिनचं स्वागत रूपचंदने 6 धावेने केलं होतं आणि डबल धमाका यावेळेस केलाय. 2 बॉल 2 षटकार. पुढील बॉल तिसरा येतोय. 3 इन अ रो. खेळणार तर फक्त षटकारच खेळणार. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. हीच भूमिका. फक्त 6चा पाडा मला बोलता येतो मैदानाच्या आतमध्ये. बाकीचे पाडा मी पाठ केलेच नाहीत. मला गरजच नाहीये. मला फक्त 6चा पाडा बोलता येतो. हे सांगतोय फलंदाज. धावसंख्या 18 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट. 18 धावा धाव फलक्यावरती लागताना पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत. रुद्र वॉरियर्स टीमची थाटात सुरुवात, जोमात सुरुवात, झकास सुरुवात.
रितेश देशमुख सरांच्या भाषेत लय भारी सुरुवात आणि जी 24 तासच्या भाषेत एक पाऊल पुढे सुरुवात. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक ब्रँडेड षटकार. 6. 4 चेंडू 4 षटकार. सुमित ढेकळेने जो कारनामा केला वसई विरार प्रीमियर लीग मध्ये, समोर विश्वनाथ जाधव होते, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, त्यांचेच परम मित्र. त्यांना 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवलेत. आणि जर 6 बॉल 6 षटकार आले तर आदरणीय सन्माननीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 500 रुपीज मिळतील. 4 चेंडू 4 षटकार. हा षटकार जर आला तर मात्र युवराज सिंग सरांची आठवण होईल. स्टुअर्ट ब्रॉडला ज्या पद्धतीनं जे षटकार लगवले होते T20 क्रिकेटमधील प्रथमताच हा कोणी कारनामा केला होता, त्यानंतर तो केलाय फक्त आतापर्यंत कायरन पोलार्ड यांनी. तीच या ठिकाणी पाहायला मिळेल कशा पद्धतीनं. परंतु सर गॅरी सोबर्स यांनी सर्वाधिक प्रथमतः 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. यावेळेस हा येतोय 5वा लगातार षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. सचिन बरड तुफानी फलंदाजी करताना आणि आता षटकार खेळेल की प्लेट करेल, कारण की दर्शन बांदेकर हे नाव असं आहे ज्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल 22 वेळा 5 बॉल 5 षटकार लगवलेत आणि 6वा बॉल प्लेट केलाय. रिस्पेक्ट की षटकार, षटकार की रिस्पेक्ट. इतिहास लिहिला जाईल का गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये? 500 रुपये दिलेले आहेत गणेशजी दुंदाजी नाईक सरांनी. 5 आलेत षटकार, प्लेट केले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सचिन भरत साठी. बघा रिस्पेक्ट त्यांनी दिलेली आहे. दर्शन बांदेकर सरांनी जी रिस्पेक्ट दिली त्याच पद्धतीने रिस्पेक्ट त्यांनी दिली आणि यालाच म्हणतात आदर्श खेळाडू, यालाच म्हणतात क्रिकेटमधील स्पोर्ट्समॅन स्पिरिट. कशी टिकवायची. आपलाच मित्र समोर गोलंदाजी करतोय आणि त्याला मी 6 बॉल 6 षटकार मारणार नाही, त्याला मी या ठिकाणी 5 चेंडू 5 षटकार आले आणि तदनंतर हा प्लेट केलाय. आणि यासाठी 500 रुपयांचं प्राइज झाले आदरणीय सन्माननीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून. मी सूर्य प्रीमियर लीगमध्ये प्रथमतः पाहिलं होतं जेव्हा सचिन नवीन होता आणि सचिनला MDने 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगवले होते आणि त्यानंतर त्यांनी देखील बॉल प्लेट केला होता आणि तोच आदर्श सचिन देखील या ठिकाणी पुढे घेऊन येतोय आणि ही खूप मोठी बाब आहे. अशा प्रकारचे क्रिकेटपटू फारच कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत आणि ते आहे सचिन बरडने केलंय. आदरणीय सन्माननीय शरदजी पाटील साहेबांचं आगमन होतंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्लेट केला बॉलला. धावसंख्या 31 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. 31 रन्स. अर्धा पल्ला आराम के साथ परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. एन्जॉय करतायत संपूर्ण ड्रेसिंग रूम. संघमालक देखील एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. यस 5 चेंडू 5 षटकार सचिन बरड या ठिकाणी. आणि हा व्हिडिओ अपलोड देखील होताना पाहायला मिळतोय. जागृत राऊत यांची स्पेशालिटी आहे. मी फार कमी प्रमाणामध्ये असे टेक्निशियन ओळखतो, त्याच्यामध्ये जागृत राऊतचं नाव जरूर मी घेतो की जेव्हा जेव्हा रेकॉर्ड होतो, हॅट्रिक विकेट येते, मेडन ओव्हर येतं, 5 बॉल 5 षटकार येतात, तेव्हा तेव्हा ते अपलोड करतात पाटील नेटवर्कवरती आणि हे व्हिडिओ देखील त्यांनी अपलोड केलेले आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आणखीन एक षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या अंकावरती. सचिन बरड नाम ही काफी आहे. वैयक्तिक 37 धावा. 1 मॅन आर्मी. पुढे येऊन अटॅक केलाय. आई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहू शकाल जे अमूल्य वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. महामंडलेश्वर आदिशक्ती भाविकताई नंदगिरी पाटील मॅडम ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या भाविकताई यांच्यासाठी. नेहमीच त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य लाभतं. प्राईड ऑफ गोवाडे जे पाहायला मिळत आहेत, ज्यांचा माध्यमातून आपण
बघा, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक ज्या ज्या संघांचा येईल त्या त्या संघाला तब्बल 1001 रुपयाचं प्राइज. एकदा भाविकताईसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. खूप खूप धन्यवाद भाविकताई, थँक्यू व्हेरी मच. आपला अमूल्य वेळ मिळाल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 43 आहे. हा देखील बॉल पूल केले गेले या बॉलला आणि बॉल डीपमध्ये चाललाय आणि डीपमधून बॉल 44 धाव फलकावरती. लक्ष मात्र मोठं वाटलं होतं परंतु ते सचिन समोर या ठिकाणी छोटं झालंय. अशीच बॅटिंग करायची असते. माउंट एव्हरेस्ट प्रमाणे ही बॅटिंग पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल कॅमेऱ्याच्या माध्यमातून भाविकताईनं कैद केलं गेलंय. बेट्स कॅमेरा वर्क. प्रिन्स यादव जाऊया मॅचच्या दिशेने. नागेश जाधव गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 44. वैयक्तिक 44 धावा. एक अर्धशतक केले या फलंदाजाने. आणखीन एक अर्धशतक सचिन बरड ब्रँड ऑफ गोवाडे त्यांनी केले या स्पर्धेतील दुसरं लगातार अर्धशतक. डे 1 गाजवलं आणि डे 2 हे गाजवतं. यस, हे सेलिब्रेशन. आय एम अ चॅम्पियन प्लेयर हेच तो सांगतोय. मी येथे जिंकायला आलोय आणि जिंकणं तर माझ्या रक्तात आहे आणि हरणं ते तर जंगलामध्ये राहतात आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. 8 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि आता विजयासाठी हव्यात फक्त आणि फक्त 2 धावा. 3 धावा क्षमस्व. 50 धाव फलकावरती आहेत. हा देखील बॉल षटकार. व्हॉट अ फिनिश यार. सचिन बरड हा त्याच्या बॅटमधील 9वा षटकार होता आणि जबरदस्त पद्धतीनं त्याने हा सामना फिनिश करताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग जी पाहायला मिळतंय ते म्हणजेच रुद्र वॉरियर्स. रुपेशजी सोनवले साहेब आणि कुलदीपजी जाधव साहेब खुश असतील. आदरणीय साई भोईर साहेब खुश असतील ज्याप्रमाणे प्रदर्शन राहिलं या टीमचं. वळूया आपण मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय शरदजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्या शुभ हस्ते शरदजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपण आपल्या शुभ हस्ते करावं. अप्रतिम हे दृश्य आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून व्यासपीठ कैद केला गेला आणि शरदजी पाटील साहेबांचा आपण करतो यथोचित स्वागत सन्मान. त्यांना आपण देऊया महाराष्ट्राचा अभिमान हा भगवा फेटा. त्याचप्रमाणे मानाची, सन्मानाची आणि मायेची उबदार शॉल, स्नेहाचं प्रतीक हा फुलांचा गुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची आठवण भेट म्हणून विशेष आणि स्पेशल असं सन्मान चिन्ह आय लव्ह गोवाडे जे पाहायला मिळतंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत शरदजी पाटील साहेब गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. चला, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड ठरतोय सचिन बरड. सचिन आपण यायचंय. सर्व धावा एकट्याने केल्या ज्याप्रमाणे त्याची